वर्णानामर्थसंहारं रसानां छन्दसारं मंगलानां च कर्ता वन्दे वाणी छवि ललित कमलकोटि नवनीलाम्बरधारिणी शशिवलिन कंजविलोचनी श्रीचन्द्रिका मृदुहासिनी आनन्दघन गोविन्दमय मंदिर वासिनी घनश्याम सहित चातिर्थ घनश्याम हिता कर्पूर गौरं करुणातारं संसार सारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं ब्रह्ममुरारी सुराचितलिङ्गं ब्रह्ममुरारी सुराचितलिङ्गं ब्रह्ममुरारी जन्म जगोक विनाशकलिं जन्म जगोक विनाशकलिं जन्म जगोक विनाशितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा देवमुनि प्रवरा चितलिङ्गं कामदहना करुणा रावणदर्प विनाशितलिङ्गं प्रणमामि सदा शिवलिङ्गं सर्वसुगन्धित सुरासुर वन्दितलिङ्गं
दक्ष सुयाग विनाशलिंगम् प्रणमामि सदा शिवलिंगम् प्रणमामि सदा शिवलिंगम् कुङ्कुमचन्दन लेपितलिङ्गम् पङ्कजहार सुशोभितलिङ्गम् सत्रितपाप विनाशनलिङ्गम् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् देवगणार्चित सेवितलिङ्गम् भक्ति देवचलिङ्गम् दिनकरकोटि प्रभाकरलिङ्गम् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टोदलोपरि विवेष्टितलिङ्गम् सर्वसमोक्षकारणलिङ्गम् अष्टदरिद्र विनाशितलिङ्गम् प्रणमामि सदा शिवलिङ्गम्
भजमन बम बम भोलेनाथ भजमन बम बम भोलेनाथ भजमन बम बम भोलेनाथ भजमन बम बम भोलेनाथ निरंजन अलख सगुण साकार बम बम भजले भोलेनाथ निरंजन अलख सगुण साकार बम बम भोलेनाथ शंभो नंदी पर है सवार भजमन बम बम भोलेनाथ शंभो नंदी पर है सवार भजमन बम बम भोलेनाथ भजमन बम बम भोलेनाथ भजमन बम बम भोलेनाथ बम बम भोलेनाथ भजमन बम बम
संकटेश्वराच्या या प्रांगणामध्ये गत 6 दिवसापासून चाललेला हा शिव महापुराण कथा यज्ञ कलशपूर्व समिदा या यज्ञामध्ये समर्पित करत असताना समस्त नेऊरवासीय परमपूजनीय राम लखनदासजी महाराज, नेवाशामध्ये या जगात मंदिराचे खांब खूप आहेत, पण खांबाचं मंदिर फक्त नेवाशाला महाराष्ट्रामध्ये. या जगामध्ये या भारतामध्ये मंदिराच्या भिंती खूप आहे, पण भिंतीचं मंदिर फक्त आळंदीला. या भारतामध्ये मंदिराचे दगड खूप आहेत, पण दगडाचं मंदिर फक्त दिहुला. ज्या खांबाला पाठ टेकून माऊलीनं ज्ञानेश्वरी गेलेली, विचार करा, ज्याच्याकडे पाठ केली त्याचं जर मंदिर होत असेल तर ज्याच्याकडे तोंड केलं त्याचं काय होईल माऊलीचं मला सांगा. या स्थित माऊली स्तंभाचं अविरत सेवा करणारं व्यक्तिमत्व आमचे माऊली आज या ठिकाणी उपस्थित आहे. आज एकादशी असून सुद्धा त्यांना व्याप असून सुद्धा आज या कथेमध्ये विराजमान आहेत. नेऊर गावामधला प्रत्येक लहान थोरांपासून 6 दिवस या कथेचा आनंद घेतला. अलौकिक गर्दी, संयोजकानं केलेलं सुंदर नियोजन, गावाच्या दूर असलेलं मंदिर, गोदा तटावर विराजमान असलेलं, सूर्याची किरण पडल्याबरोबर पवित्र वातावरण या परिसरामध्ये व्हावं, या सायंकाळच्या रममाण समयी आपल्या चित्ताला शुचिरभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण गत 6 दिवस प्रयत्न करत आहोत. शिवपुराण श्लोकांद्वारे सुद्धा उलगडण्याचा प्रयत्न केला. उद्या शिवरात्री आहे, महाशिवरात्र. 19 वर्षाच्या गॅप नंतर दोनदा आली होती आणि त्यानंतर 183 वर्षानंतर आता येते. हे पर्व जे आहे ना, 183 वर्षानंतर येते उद्याचं पर्व. पुढच्या 183 वर्षात आपण ही शिवरात्र पाहायला, महाशिवरात्र पाहायला असूच याची शाश्वती नाही. माशी पाख पाखडे तवसरे, क्या भरोसा है जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. रविवारी जन्माला आला, सोमवारी मोठा झाला, मंगळवारी लग्न झालं, बुधवारी पोरं झाली, गुरुवारी पोरांची लग्न केली, शुक्रवारी नातवांची तोंड पाहिली, शनिवारी सहज गंगापूरला फिरायला गेला, छातीत दुखायला लागलं म्हणून ॲम्ब्युलन्स मध्ये घातला आणि रविवारी तिरडीवर घालून आणला. किती दिवसाचं आयुष्य. 183 वर्ष कोण पाहणार पुढची. म्हणून उद्याची महाशिवरात्र आपल्यासाठी फार महत्वाची, फार महत्वाची. उद्याच्या महाशिवरात्रीला जो माझ्या भोले बाबाच्या मंदिरात एक दिवा जरी लावी, नाही मंदिरात जमलं तर बेलपत्राच्या झाडाखाली जो दिवा लावी, महाशिवपुराण सांगतं अक्षय लक्ष्मी त्याच्या घरामध्ये वास करेल उद्याच्या पर्वावर. 183 वर्षात आपण जिवंत राहू याची शाश्वती नाही. आपल्याला कळतही नाही आयुष्य चाललंय आपलं. आनंदात, पती पत्नी, उपभोगात, षड ऋतू षड उर्मीमध्ये आपलं जीवन चालू आहे. आयुष्याचा दिवस एक उगवतो, आयुष्याचा तुकडा घेऊन जातो. सुख दुःख येत राहतील. मी त्या दिवशी बोललो, आज पुन्हा बोलतो. सुखही पाहुणा आहे, दुःखही पाहुणा आहे, फार काळ राहत नाही. तटस्थ राहावं माणसानं. सुख जरी आलं
तरी फार उन्माद करू नये, दुःख आलं तरी फार केविलवान होऊ नये. माझ्या भोले बाबाला, माझ्या इष्ट देवतेला सांगावं. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव राहतात, इंद्र लोकामध्ये इंद्रदेव राहतो. पृथ्वीवर एकच देवता पटकन विराजमान आहे, तिचं नाव आहे भोले बाबा. तुम्ही जितकी सेवा करा तितका तो फळ देत राहा. आयुष्य निघून चाललंय, कळत नाही. बर किती गावगुंड्या जरी केल्या तरी यम कुणाला सोडत नाही, हे ध्यानात ठेवा. कुणाला सोडत. तो वारंवार तुम्हाला आठवण करू देतो, मृत्यू सम्राट. तुम्ही देवाला घाबरा अगर नका घाबरू, पण काळाला घाबरायला. गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये भगवंत स्वतः म्हणतात, अहम कालास. मी कोण आहे? मी काळ आहे. सुंदर ते ध्यान सुद्धा काळ आहे. शिवभोळा चक्रवर्ती सुद्धा काळच आहे, आणि शेवटी येणारा सुद्धा काळच आहे. मरणाची सगळी साधन सामुग्री तयार आहे. नेऊरवाशी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळ्यांनी ऐका. गुलाल तयार आहे, लाकडं तयार आहे, बुक्का तयार आहे, फक्त बाजारातून इकडे आणण्याचा अवकाश. जाळण्याची जागा तयार आहे, घरातून तिरडी उचलून तिथे न्यायचा अवकाश. पाहुणे सुद्धा निघालेत, फक्त निरोप पोहोचायचा अवकाश. रडणारे सुद्धा घरातले तयार आहे, फक्त गेला म्हणण्याचा अवकाश. आपण डोळे मिटले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये गबाळ जमा होईल. चिता पेटवली जाईल. चिता पेटण्यापूर्वी चेतना जागृत करा, आणि अस्तित्रत्र विखुरण्यापूर्वी आस्था निर्माण करा. जीवनाचं कल्याण होईल. होईल कल्याण. मृत्यू कुणाला सोडत नाही. ज्याच्या मागे अख्खं गाव असते ना, त्याला शेवटी तुकडा मिळत नाही, याचं नाव काळ आहे. ज्या हिरोईनला पाहण्यासाठी आपण तळमळ करत होतो ना रात्रभर टीव्हीला, ती टप बातमध्ये बुडून मिली, याचं नाव काळ आहे. ज्या बाईनं आपली मुलगी दगडूशेठ हलवाई गणपतीला दत्तक दिली आणि अनाथ पोरं सांभाळली, चितेवर भाकरी भाजून खाल्या, त्या शिंदूबाई सपकाळ माईची दया देवाला आली. जिनं सा लावल्याबरोबर यक्ष गंधर्व किन्नर गायन ऐकायला येऊन बसत होते. जिनं सांगितलं माझ्या केसांची हेअरस्टाईल करायला 4 ब्युटिशियन होत्या. मी परदेशात जाताना बिझनेस क्लासनं विमानाच्या प्रवास करायचे. 5 स्टारला माझं जेवण टेस्ट होऊन यायचे. मी जायच्या अगोदर लाखोचा समाज मला ऐकायला येऊन बसलेला असायचा. आज डोक्याला केस राहिले नाही, ब्युटिशियन ठेवून करणार काय? आज 5 स्टारचं जेवण पाहिलं तरी घशाच्या खाली उतरत नाही. 1 मिठाच्या पाण्याचा चमचा फक्त मी पिते. आज 5 स्टार हॉटेलला मी स्टे करायची. आज 10 बाय 10च्या रूम मध्ये हॉटेलमध्ये हॉस्पिटलमध्ये. लोक मला दिसत नाही. व्हीलचेअरवर हा वॉर्ड बॉय नेतो, गार्डन पर्यंत नेतून परत आतमध्ये आणतो. ही वाक्य गान सम्राज्ञी गान कोकिळा लताबाई मंगेशकर यांची. जर लताबाईंची ही अवस्था, सिंधुताई सपकाळांची ही अवस्था, तुमची आमची काय अवस्था? किस खेत की मामूली है, मूली भी नहीं मामूली है, मूली भी नहीं मामूली है. काळ कुणालाही सोडत नाही. ज्या अर्जुनाला द्वारका बुडवताना भगवंतानं निरोप पाठवलेला आहे, अर्जुना ही धनसंपत्ती घेऊन जा रे बाबा, आणि या स्त्रिया माझ्या ज्या पत्न्या आहेत त्या आई स्वरूपात सांभाळ. अर्जुन तक्षशिलेवरून निघाला, म्हणजे दिल्लीवरून निघाला. येतपर्यंत भगवंत निजधामाला निघून गेलेले. शेवटी अर्जुनानं देवाचा आदेश शिरसावंद्य मानला. सगळी संपत्ती रथांमध्ये भरली, त्या स्त्रिया घेतल्या आणि पुन्हा दिल्लीकडे निघाला. पण मध्ये जाताना कुरुक्षेत्र लागलेला. लाल माती, गिधड अजून वरती गिरट्या घालतायत.
झाडी गर्द झाडी जंगल तयार झालंय आणि काही लुटमार करणाऱ्या टोळ्या तयार झाल्यात कुरुक्षेत्रावर। अर्जुनाचा रथ अडवला, अर्जुनाला खाली उतरवलं, धन लुटून घेतलं आणि काठीनं अर्जुनाला मारलंय। काय बदललंय हो मला सांगा? ज्याच्या गांडीव धनुष्याच्या टणत्कारानं भूमीला धरणीकंप होत होता, कुरुक्षेत्र खांब फुटायचा, आज तो अर्जुनाला काठीनं मारतात। ती लुटणारी बारकांडी पोरं, योद्धा तोच आहे, रणक्षेत्र तेच आहे, बदललाय फक्त काळ। काळ बलवान आहे, देवाला मानागर नका मानू, काळ बलवान आहे, माझा भोले बाबा काळ आहे। वाक्य ध्यानात, माझा संकटेश्वर काळ आहे, काळाला मानायला शिक। एक जण तर दुपारी किराणा मालाचं दुकान चालवतो, दुपारी निवांत होता, ग्राहक नाही, आणि यमय आज निवांत होता, आज ग्राहक काही उडी न्यायची नव्हती, यमाला वेळ होता, त्याला वाटलं कुठं टाइमपास करावा म्हणून यमानं गाडी उभी केली आणि त्याच्याबरोबर गप्पा मारायला गेला। जय भोले जय भोले। ओळखलं का? म्हणले नाही। कोण्या गावचे? म्हटलं माझ्या गाडीवरून तरी ओळखायचं की नाही? माझी गाडी पाहिली की नाही बाई? रेडा, माझी गाडी आहे ना। घाम सुटला त्या दुकानदाराला, माझ्याकडे का आला? काही नाही, आज जरा काम कमी होतं, तुमच्याबरोबर गप्पा माराव्यात, मैत्री करावी म्हणून मी आलो। तो म्हणला तुमच्याबरोबर मैत्री नको आणि दुश्मनी नको। अरे मी एवढा वाईट नाही, म्हटला कर ना मैत्री। तो म्हणला एका अटीवर करीन, व्यापाऱ्याचं मन सुद्धा व्यापारी झालेलं असते। त्यानं त्या यमाला सांगितलं मैत्री करीन, पण मरणाच्या अगोदर मला पत्र पाठवायचं, घेऊन जायच्या अगोदर एक 6-7 महिने पत्र पाठव, म्हणजे मी सगळं उरकीन इकडचं, जरा जगून घेईन आणि मग निघे। यम म्हटलं चालेल। यमाबरोबर मैत्री झाल्याबरोबर हा बरमुडा टी शर्ट घालून मॉल फिरायला लागला। सध्या मॉल झाले पण माणसं स्मॉल झाली बघा। गळ्यात सोन्याच्या चैनी आल्या पण बेचैनी जोरात वाढली। फ्लॅट संस्कृती आली, माणसं मात्र फ्लॅट झाली, काही राहिलं नाही। जीवनाची गणित सगळी संपली। मी बोललो ना, बायकांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आले, चहा प्यायला टी सेट आले, पण माणसाचा माइंड मात्र अपसेट आहे। आणि जोपर्यंत माणसाचा माइंड सेट होत नाही तोपर्यंत संकटेश्वराची भक्ती होणं फार अवघड आहे। या ज्या आल्यात ना देव्या सगळ्या, यांच्याकडे पाहिलं तर स्वर्गातून देव्या उतरल्या असं वाटतं। पहा, यांची मॅचिंग नखापासून केसापर्यंत असते। यांची मॅचिंग झाली की पप्पूची मॅचिंग, पप्पूची मॅचिंग झाली की पप्पूच्या पप्पांची मॅचिंग। पण या मनाची मॅचिंग कधी भगवंताबरोबर केली? या मनाची मॅचिंग माझ्या भोले बाबा बरोबर कधी केली? या मनाची मॅचिंग कधी संकटेश्वराबरोबर केली? ज्या दिवशी तुम्ही मनाची मॅचिंग या संकटेश्वर भगवंताशी करा, त्या दिवशी तो हा उतरविला पार भवदुस्तर नदीचा, बवाहे करुणावंत अनंत हे नामजा। आणि म्हणून मनाची मॅचिंग करत जा, बाकी नाही। आयुष्य निघणार आहे, तुमच्याकडे पैसे खूप आहे, कुणाला थोडेफार देत जा, दान करत जा। घर मोठं आहे, कुणालाही राहू देत जा त्या घरात, पण आपल्या मनात मात्र भोले बाबा शिवाय आणि भगवंताशिवाय कुणाला जागा देऊ नका, दुःख होणार नाही। वाक्य देणार राम नाम के शिव नाम के साबुन से जो मन का मेल भगाएगा, शिव नाम के साबुन से जो मन का मेल भगाएगा, निर्मल मन के शीशे में तू शिव का दर्शन पाएगा, निर्मल मन के शीशे में तू शिव का दर्शन पाएगा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः
का दर्शन पाएगा निर्मल मन के शीशे में शिव का दर्शन पाएगा। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। यह शरीर अभिमान है जिसका प्रभु कृपा से पाया है। झूठे जग के बंधन में तूने इसको क्यों बिसराया है। प्रभु कृपा से इसको क्या राया है। राम का महामंत्र ये शिव नाम का महामंत्र ये साथ मारे जाएगा। राम का महामंत्र मारे जाएगा। शिव नाम का महामंत्र ये साथ मारे जाएगा। निर्मल मन के शीशे में तू शिव का दर्शन पाएगा। निर्मल मन के शीशे में के दर्शन पाएगा। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। मन धुतलं पाहिजे बरं. जोपर्यंत शिव नावाच्या साबणानं मूळ धुत नाही ना आपले आरशे स्वच्छ पाहिजे. हो दुसऱ्याच्या आरशाचा काय विचार करता. राम नामाच्या साबून शिव नामाच्या साबून कधीतरी आपल्या मनाचा आरसा धुतला पाहिजे. नेहमी दुसऱ्याचा आरसा खराब दिसतो आपल्याला. गंगापूरला किंवा संभाजीनगरला एका बिल्डिंग मध्ये पहिल्यापासून एक जोडपं राहते आणि त्यांच्या समोर बरोबर एक जोडपं राहायला आलं. बरं आज सकाळी इकडच्या विंग मधली बाई उठली नवऱ्याला हालून जागे केला. उठा. तो म्हटला काय झालं जग पेटलं का झोपू दे ना. ती म्हणली उठा उठा. काय म्हणली बघा ना ती समोर बाई राहायला आली ना तिला कपडे धुता येत नाही. तो म्हणला तुला काय करायचंय. म्हणजे बघा ना वाळत टाकले पण कपडे निघत नाहीत तिला. तो म्हणला आपलं बघणार तुला काय करायचंय. दुसऱ्या दिवशी तसंच उठा. बघा ना तिला कपडे धुता येत नाही. तिसरा दिवस तसाच. चौथ्या दिवशी हिच्या अगोदर तो उठला आणि ती झोपेत होती. ती उठायच्या अगोदर हा परत झोपला. ती म्हणली उठा. अहो ऐका ऐका उठा उठा. ते म्हणलं काय सर. म्हणली बघा ना तिला कपडे धुता यायला लागली. म्हणजे स्वच्छ निघालीत आज कपडे. तो म्हणला तिला कपडे धुता नाही आली मी आपल्या खिडकीची काच साफ केली. काय केली तुम्हाला कळत असेल तर पहा ना. आपल्या मनाची काच जोपर्यंत स्वच्छ होत नाही इतरांचं दूषित पण काय कामाची. मी सांगत होतो तो यम आणि त्या शेठजीची मैत्री झाली एका अटीवर. ते बरमुडा घालून फिरायला लागलं कुत्र घेऊन फिरायला लागलं. मला एकानं विचारलं बरं का लोक सध्या गायी पाळत नाही फार कुत्रे पाळलेत. मी ज्यांच्या घरी आज दूध घेतलं ना ते पवार बाबा सुंदर गाई त्यांची सून इंजिनिअरिंग का बीएससी झालेले मला आठवण. पण स्वतः सेंद्रिय शेती करते स्वतः गायी सांभाळते. मला आश्चर्य वाटलं. गायी पाळली पाहिजे. विश्वाची आई गायी आहे वाक्य ध्यानात ठेव. मी त्या दिवशी बोललो ईस्ट इंडिया कंपनी आपलं ब्रीड खलास केलं.
ज्या देशात गोहत्या घडते ना तिथं पर्जन्य पडत नाही. जे देशी गोहत्या घडे ते देशी पर्जन्य ना पडे. तिथं पर्जन्य पडत नाही, यज्ञ रुजतो. तुम्हाला मी सांगत होतो, लोक गायी पाळत नाही, कुत्री पाळतात सध्या. इकडं कथेला यायच्या अगोदर जिथं कथा संपवली मी पुन्हा मंडईमधून इकडे येत होतो आणि एक बाई कुत्र्याला घेऊन खरेदी करायला आली होती. असं कुत्र्याचं पिल्लू होतच. तिनं मोकळं सोडलं, ते त्या कुत्र्याचं पिल्लू फ्रूट चाटायला लागलं. ज्या बाईचं फ्रूट होती ती म्हणजे बाई सांभाळता येत नाही तर कशाला आणलं. तिला फार राग आला. मी तिथं गंध घेत होतो त्या मंडईमध्ये, मी पाहत होतो हे सगळं. तिनं ते कुत्र्याचं पिल्लू उचललं. पिल्लू म्हणजे बऱ्यापैकी कुत्रच होतं. त्याच्यावर असा हात फिरवला, त्याचा मुका घेतला आणि त्याला म्हणजे बाळा फ्रूट धुतलेले नसतात. त्या बाईकडे पाहून म्हणते नेहमी सगळं पाहतोय. मी म्हटलं कुठं नेऊन ठेवला. हा, त्या दिवशी टीव्हीला ती हिरोईन एका कुत्र्याचा मुका घेत होती. भारतातल्या तरुणांना वाटलं असेल पुढचा जन्म किती घसराव. माझ्यासारखा द्रष्टा बघता असेल तर तो शिवाजी महाराजांना म्हणेल, राजे लाज वाटते राजे, इथं जगावं लागतं. समाजाचं अधपतन उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं राजे. पुत्र आईकडं आणि बाळ दाईकडं पाहावं लागतं. लाज वाटते राजे, इथं जगावं लागतं. लोक कुत्री पाळत नाही. तो भरत हरिण 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 करता मेला, हरणाच्या गर्भाला गेला. ही जी कुत्र 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 करून मेलं तर काय होईल. म्हणजे पुढच्या जन्माची तयारीच आहे कुत्र पाळण्याची, बाकी काही नसतं. काल तर मोठा शेठजी ज्याच्याकडे 10 नोकर आहेत घरात, ते बरमुडा घालून आणि टी शर्ट घालून कुत्र फिरायला नेते आणि त्याला सकाळी संडास करायला नेते. कोणाला? ज्याच्याकडे 10 नोकर आहेत ते कुत्र्याला संडास करायला घेऊन जाते सकाळी. त्याला जोडीदार कोणी नाही, फक्त कुत्रच जोडीदार आहे त्याचं. मला एकानं विचारलं असं कसं काय. म्हणलं त्याचं प्रारब्ध आहे मागच्या जन्मीचं, का त्याला काम दिलंय देवानं की सकाळी कुत्र्याला संडास करायला घेऊन जातो. 10 नोकर आहे पण त्यानं न्यायची, कोणी न्यायचे. आयुष्य असंच. या शेठजीची मैत्री झाली यमा बरोबर, बेधुंद वागायला लागलं. काही वर्ष निघून गेली आणि एक दिवस यम आला. चला म्हणला पुढं. म्हणला न्यायला आलो. म्हणला काय खोटं बोलतो, तू काय सांगितलं होतं की मी पत्र पाठवी. एकही पत्र आलं नाही. मित्र पक्षाला असा धोका देतात का. त्यावेळेस यम म्हणला मी तुला बरीच पत्र पाठवली. म्हणला एकही आलं नाही. पत्ता बरोबर टाकला होता का. म्हणले हो. त्यानं बायकोला विचारलं का ग यमाचं पत्र आलं होतं का. ती म्हणली तुम्ही बावचळले धेमाया मागच ध्यानात आले. तुम्ही जाऊ बरमुडा घालायला लागले, पांढरी केस काळी करायला लागले. बरं दिली देवानं पांढरी, आता काळी करायची काय गरज आहे मला सांग. झाली तर झाली पांढरी. बरं तुम्ही काळी केली म्हणजे पांढरी यायची बंद होता येत असं आहे का. उलट केस काळी केली तर तोंडावर ते काळं येतं आणि मग तोंड काळं होतं आणि तोंड काळं करायसाठीच केस काळी करायची असते. माझ्या लक्षात आलंय तुम्ही कधी बावचळ येते. त्यानं पोरा यम काकाचं पत्र आलं. पोरं म्हणली बाबा यम आणि काका कोणाचाच नसतो. ते म्हणले यमा मला खरंच पत्र पाठवलं का. म्हणला बघ तुमच्या मृत्यू लोकात सफेद कागदावर काळ्या शाईनं लिहितात, पण आमच्या यम लोकात काळी केस पांढरी झाली की ते माझं पहिलं पत्र आहे. दात हालायला लागले माझं दुसरं पत्र. डोळ्याचं व्हिजन कमी झालं माझं तिसरं पत्र. कानानं ऐकू यायचं कमी झालं माझं चौथं पत्र. म्हणून नेऊरगाव वाशी आणि पंचक्रोशी त्या सगळ्यांना विनंती, आज संध्याकाळी कथेहून गेलं
आरशा पुढे उभं राहायचं ना आपलं कितवं पत्र आहे तेवढं तपासून घ्यायचं. कारण 183व्या वर्षानंतर उद्याची महाशिवरात्र येते. उद्या प्रत्येकानं येताना उद्या 6 वाजता कथा चालू होणार आहे. वाक्यनंतर मी 5:45 वाजता स्टेजवर असणार आहे. 6 वाजता कथा चालू होणार. उद्या येताना 2 दिवे घेऊन यायचे ज्याला शक्य त्यानं. एक दिवा कापसाची वात असावी, दोऱ्याची वात, बाकी वाती चालणार नाही, फुलवात. ज्याला जमेल त्यानं शुद्ध तूप, ज्याला नाही जमणार त्याला तेल चालेल. वनस्पती तूप वर्ज्य सांगितलं. दिवा घेऊन यायचे. 2 दिवे, एक कणकीचा असावा किंवा मातीचं, दुसरा तुम्ही निरंजन आणली तरी चालेल. कथा संपल्याच्या नंतर उद्या आपण 8च्या अगोदरच कथा संपवणार आहोत. उद्या 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन करेन आणि कथेला विराम. 12 ज्योतिर्लिंग कशी तयार झाली आणि कथेला विराम. कथा संपल्याबरोबर एक दिवा संयोजन मंडळ सांगेल. भगवंत शिवरात्र अशी आहे, तुम्हाला मंदिरात नाही जाता, मंदिराच्या पुढून गेला तरी तेवढं पुण्य सांगितले महाशिवरात्र. तेवढं नाही जमलं, माझ्या भोले बाबाच्या, माझ्या संकटेश्वराच्या मंदिराचा कळस पाहिला तरी तेवढं पुण्य. किती? उद्या तुम्हाला सहज गेला मंदिराच्या पुढून. उद्या मी काही शिवरात्रीच्या कथा सांगेन. उद्या संयोजक सांगतील, उभे राहतील, तिथं आपल्याला दिव्यांची आरास करायची. एक दिवा अक्षय लक्ष्मीसाठी 183व्या वर्षी येणाऱ्या शिवरात्री निमित्त येणाऱ्या प्रत्येकानं एक दिवा घेऊन यायचा. बेलाचं झाड आहे, शंकराचं आहे. फक्त जिथं आपल्याला जेवायला बसतात लोक आणि संयोजन करताना त्रास होणार नाही अशा परिसरामध्ये आपण दिवे लावायचे. अगदी तुम्ही मंदिराच्या आजूबाजूने जरी लावले तरी चालतं. एक दिवा ठेवायचा आणि एक दिवा आरतीसाठी ठेवायचा. तुम्ही दिवा लावून आलात, कथा लवकर सोडणार. उद्या ग्रंथ पूजन आहे. दिवा लावून आला की ग्रंथाचं दर्शन घ्यायचं, आपापल्या जागेवर जाऊन बसायचं. ज्यावेळेस सगळ्यांचं दर्शन होईल 8:30-9 वाजता आरती होईल. 1 तास मागच्या या सगळ्या कामांसाठी असेल. अजून एक उपाय मी सांगणार आहे जो फार प्रभावशाली आहे. 1 तास या सगळ्या गोष्टीत जाणार आहे. 9 वाजता आरती होईल. आरती होऊन तुम्हाला फराळासाठी मोकळं केलं जाईल. उद्या रात्रीचा प्रहर आहे आणि रात्रीच्या प्रहरामध्ये 5 वस्तू जो भगवंताला शिवाला अर्पण करेल, 5-5च्या संख्येनं करायचं असते. 5 कमलगट्टे, 5 बेलपत्र तांब्याच्या गडव्यामध्ये ठेवावेत. संध्याकाळी त्याच्यावर हात ठेवायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 5 वेळा मंत्र म्हणायचा. 5 कमलगट्टे, 5 बेलपत्र, 5 वेळा स्मरण करावं. आपल्याला ज्या गोष्टीची चिंता आहे, ज्या गोष्टीची अडचणी आहे, हृदयामध्ये त्या गोष्टीचं चिंतन करावं. तो लोटा, तो तांब्या कपाळाला लावावा आणि एकांतेश्वर महादेव आहे. एकांतेश्वर म्हणजे कसा, गावापासून लांब. त्याच्यामध्ये आपला संकटेश्वर बसतो. गावाच्या जवळ जो महादेव आहे त्याच्यापेक्षा एकांतेश्वर महादेव म्हणजे संकटेश्वर, गावापासून लांब. या महादेवाला मनामध्ये इच्छा धरून ते पाणी घालावं. ते कमलगट्टे आणि बेलपत्र त्या पिंडीवर घालावं. त्यातला 1 कमलगट्टा आणि 1 बेलपत्र घरी घेऊन जावं. हे महाशिवरात्रीच्या दिवशी जर संध्याकाळी केलं तर 7 दिवसांमध्ये तुम्ही ज्या चिंतेत आहात, ज्या संकटात आहात, ज्या अडचणीत आहात, शिवपुराण सांगतं त्यातून सुट्टी होते तुमची. इतकी महादेवाची ताकद आहे, इतकी महादेवाची ताकद. खरं तर
महादेवानं अनेक अवतार घेतले, वेगवेगळे अवतार घेतले. त्याच्यामध्ये पिंपळेश्वर महादेव एक आहे. दधीची ऋषी दधीची ऋषींच्या पत्नीनं, दधीची ऋषी गेल्याच्या नंतर युद्ध झालं, त्या दधीची ऋषी मारले गेले. पत्नीनं अस्त्र मारून घेतलं पोटावर की वंशवृद्धी नको. त्यावेळी पिंपळाच्या झाडाखाली भगवंत प्रगट झाले महादेव. त्याला पिंपळेश्वर महादेव म्हणतात. खर तर वटेश्वर महादेव सुद्धा आहे, पिंपळेश्वर महादेव सुद्धा आहे. परंतु पिंपळेश्वर महादेवाला आणि वटेश्वर महादेवाला पूजा करण्याची पद्धत मी जाता आता तुम्हाला सांगून जाईल. खर तर काल आपण पाहिलं, कथाभाग बऱ्यापैकी आपण पुढे आणून ठेवला होता. भगवंत शिव कुठं कुठं विराजमान आहे याचं चिंतन करत असताना नंदीश्वर महादेव हे भगवंत शिवाला सांगतात, हे प्रभो शृणोतात महेशावता रामरमान प्रभो सर्व कार्य करा लोके सर्वश सुखदायिनी. सर्व लोकांचं कार्य पूर्ण व्हावं याच्यासाठी तुम्ही कुठं कुठं बसलेला आहात. सगळा संसार भगवंत शंकरानं 8 मूर्तींमध्ये आपल्या सामावलेला आहे. शिवपुराण सांगतं बरं का. तस्य शंभो परिशस्य मूर्त्यष्टकमयम जगत. 8 मूर्तीमध्ये साठवलेला आहे. खरं तर सत्यही तोच आहे, शिवही तोच आहे आणि सुंदरही तोच आहे. ऐका, लहान पोराला जर विचारलं ना, म्हाताऱ्या बाबाला जर विचारलं तुम्हाला जॅकेट कसं पाहिजे, ते म्हणतात सुंदर दिसलं असं पाहिजे. नर्सरीत जाणाऱ्या पोराला विचारलं ना तुला जीन्सची पॅन्ट कशी पाहिजे, ते म्हणतात सुंदर दिसलं अशी पाहिजे. कलियुगातून सत्यम शिवम कधीच निघून गेले, राहिले फक्त सुंदरम. पण शेवाळे महाराजांचा दावा आहे, शेवाळे महाराजांचा दावा आहे, सत्यम शिवम असल्याशिवाय जीवन सुंदर बनू शकत नाही. कारण शिवही सत्य आहे आणि शिवच सुंदर आहे.